एकेकाळचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हा नागपूरच्या जेलमधनं बाहेर सुटलाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार। अरुण गवळी तब्बल 18 वर्षानंतर मुंबईमध्ये परतला। तसा तो पॅरोलवर अनेकदा सुटून दगडी चाळीत आलाच होता, पण यावेळी मात्र 18 वर्षाच्या एका मोठ्या कालखंडानंतर अरुण गवळी हा बहुतेक पूर्णपणे दगडी चाळीत परतलेला आहे। सुप्रीम कोर्टाने त्याला बेल मंजूर केली। मनोज कमलाकर जाम संडेकर म्हणजेच शिवसेनेचे त्यावेळेचे तत्कालीन नगरसेवक आणि त्याच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, लाईफ इम्प्रिझनमेंट। पण अरुण गवळीवरती दाऊद इब्राहिमची अजूनही नजर आहे का? आणि दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर असलेला अरुण गवळी पुन्हा एकदा दगडी चाळीमध्ये सक्रिय होईल का, असे अनेक प्रश्न आता पडलेले आहेत। कारण यापूर्वी अरुण गवळी जेव्हा पॅरोलवर यायचा तो काही दिवसांसाठी यायचा, पण आता मात्र तो पूर्णपणे दगडी चाळीतच राहील अशी शक्यता निर्माण झालेली आहे। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्राच्या लाडक्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। 2004 ते 2009 या एका कालखंडामध्ये अरुण गवळी मुंबईमध्ये चिंचपोकळीचा आमदार होता। भायखळा चिंचपोकळी हा त्याचा इलाका। भायखळामध्ये दगडी चाळ ही त्याची दहशत पसरवणारी एक मोठी इमारत, जरी चाळ म्हणत असले तरी 3 मजल्याचं त्याचं घर। आणि या दगडी चाळीमध्ये आम्ही रिपोर्टिंगच्या निमित्तानं अनेकदा तिथे गेलोय, अरुण गवळीची मुलाखत घेतली आहे। अरुण गवळीचे अखिल भारतीय सेनेचे प्रमुख म्हणून अध्यक्ष या नात्यानं सुद्धा वेगवेगळ्या पत्रकार परिषदा सुद्धा आम्ही तिथे अटेंड केलेल्या आहेत। पण हा कालखंड त्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा होता। दाऊद इब्राहिमला आपल्या निशाण्यावर घेणारा अरुण गवळी एकेकाळी मुंबईचा निर्विवाद अंडरवर्ल्ड डॉन होता। भलेही तो एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांना चळचळा कापायचा इतकाच की खाली होटिंगला सुद्धा येण्यासाठी तो घाबरत होता, कारण आगरीपाडामध्ये विजय साळसकर बसलेले आहेत म्हणून हे एकमेव कारण। अंडरवर्ल्ड मध्ये आपलं नाव कमावणारा दाऊद इब्राहिमच्या टोळीशी टक्कर घेणारा अरुण गवळी विजय साळसकरला सुद्धा खूप घाबरत होता। हे ऐकून सामान्य माणसाला कोडं पडत असेल, पण हे वास्तव होतं आणि हे आम्ही एका इलेक्शन मध्ये अनुभवलं होतं। अरुण गवळी खाली उतरत नव्हता होटिंगसाठी आणि वारंवार त्याला विनंती सुद्धा त्याचे कार्यकर्ते करत होते, तरी सुद्धा तो कार्यकर्त्यांच्या विनंतीला बदला नाही आणि शेवटी त्यांनी त्या इलेक्शन मध्ये अजिबात वोटिंग केलेलं नाही। 2004 ते 2009 मध्ये तो विधान परिषदेचा आमदार होता आणि त्यापूर्वी त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण ती हरली होती। एका अटक प्रकरणामध्ये शिवसेना त्याला मदत करेल असं त्याला वाटलं होतं, पण शिवसेनेनं मदत केली नाही आणि त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली, अखिल भारतीय सेना। अखिल भारतीय सेनेच्या स्थापनेच्या एका सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि एकदा मी त्याच्या इलेक्शन मध्ये त्याच्या गाडीवर बसून ते इलेक्शन सुद्धा मी भायखळा भागातनं कव्हर करत होतो, याची मला आठवण झाली। एक आणखी आठवण मी या निमित्तानं तुम्हाला सांगणार आहे, पण आजचा मुद्दा आपला जो महत्त्वाचा आहे तो पूर्ण करू दे। मुळात अरुण गवळी 18 वर्षाच्या एका मोठ्या कालखंडानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बेलवर परतलेला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे तर 2007 साली म्हणजे 2004 ते 2009 मध्ये अरुण गवळी आमदार होता भायखळा आणि चिंचपोकळी या भागात। आणि 2007 मध्ये कमलाकर जामसंडेकर या शिवसेनेच्या एका नगरसेवकाची हत्या झाली। या हत्येची सुपारी अरुण गवळीला दिली गेली आणि अरुण गवळी या हत्या प्रकरणामध्ये त्याच्या विरोधात पुरावे मिळाले आणि त्याही अगोदर एक मकुकाची केस त्याच्यावर होती, म्हणजे त्याच्यावर नव्हती, मकुकाची केस होती ही त्याच्या साथीदारांवर आणि त्या मकुकाच्या केसमध्ये अरुण गवळीचं नाव कुठेतरी येत होतं आणि त्याच प्रकरणात याला सुद्धा अरुण गवळीला अटक होईल अशी बातमी त्यावेळी मी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान दिली आणि त्यावेळी ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज म्हणजे
विद्यमान आमदाराचा अपमान झाला म्हणून अरुण गवळींनी माझ्यावर सभागृहामध्ये ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज सुद्धा सादर केला होता. आणि यावरून अरुण गवळी आणि मी आमोरासमोर सुद्धा आलो होतो. हा एक महत्वाचा मुद्दा यासाठी सांगितला कारण याच काळामध्ये या केसमध्ये मी त्यावेळी जे विधान माझ्या लाईव्ह प्रसारणामध्ये केलं होतं त्याच लाईव्ह प्रसारणानंतर 4 दिवसानंतरच 4 ते 5 दिवसानंतर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना कमलाकर जामसंडेकर याच्या हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला अटक झाली. म्हणजे विद्यमान आमदाराला एखाद्या हत्येच्या खुनाच्या प्रकरणामध्ये त्याचं नाव गोवणं आणि त्याला नंतर अटक होणं तेही अधिवेशन सुरू असताना हे अत्यंत अपवादात्मक घटना आहे असं त्यावेळी मानलं गेलं. आणि आताही तो रेफरन्स इतिहासातला देताना सुद्धा ही अपवादात्मक घटना आहे असंच म्हटलं जातं. पण आपली बदनामी झाली. सभागृहात आपण अधिवेशन सुरू असण्याच्या काळामध्ये अशा प्रकारचं मनोज भोर यांनी त्यावेळी ज्या चॅनलमध्ये मी काम करत होतो तिथे लाईव्ह प्रसारणादरम्यान हे विधान केलं होतं. त्यामुळे माझी बदनामी झाली आणि त्यांनी माफी मागावी वगैरे वगैरे अशा पद्धतीचे स्टेटमेंट अरुण गवळींनी सभागृहात केलं होतं. तो एक वेगळा भाग झाला. पण त्याच प्रकरणामध्ये अरुण गवळीला जामसंडेकर हत्या प्रकरणामध्ये अटक झाली आणि त्यावेळी जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम विभागाचे राकेश मारिया होते. आणि मला तिथून आणि रिमांडवरून ती इनपुट मला मिळालं होतं की या प्रकरणामध्ये अरुण गवळीला सुद्धा अटक होऊ शकते. पण अरुण गवळी त्यावेळी आमदार होता आणि आमदाराला अटक कशी काय होऊ शकते असाही प्रश्न पडला होता. पण मी माझ्या बातमीवर त्यावेळी ठाम होतो. त्याच प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात अरुण गवळी स्वतः गेला आणि त्यांनी मुंबई सेशन कोर्ट आणि त्यानंतर मुंबई सेशन कोर्टाच्या निर्णयाला आव्हान मुंबईच्या उच्च न्यायालयात दिलं आणि मुंबईच्या उच्च न्यायालयानं सेशन कोर्टचा सत्र न्यायालयाचा त्याच्या विरोधातला निकाल हा अपील केला म्हणजे कायम ठेवला. आणि कालांतरानं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अरुण गवळीनं आव्हान दिलं. अरुण गवळीनं आव्हान दिल्यानंतर त्या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ही झाल्यानंतर कोर्टानं असं म्हटलं की 18 वर्ष अरुण गवळीनं या प्रकरणामध्ये नागपूरच्या तुरुंगामध्ये घालवलेले आहे. आता त्याला बेल द्यायला हरकत नाही. पण या प्रकरणाची सुनावणी 2026 साली फेब्रुवारीच्या महिन्यात सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे अजून बराच काळ आहे. मला असं वाटतं की आता त्याला ही बेल मिळाली एका मोठ्या कालावधीसाठी आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याला आधीच शिक्षा मिळालेली आहे. 18 वर्ष त्यांनी घालवलेली आहे म्हणूनच त्याला जामीन मिळाला सुप्रीम कोर्टाकडनं. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे सुद्धा पुढच्या वर्षी जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुनावणी होईल त्यावेळी फार काही होईल असं नव्हे. पण खूप अटी शर्ती घालून दिल्यामुळे एक टांगती तलवार पोलिसांच्या कारवाईची अरुण गवळीच्या डोक्यावर कायम राहील. आता नेमकं काय होऊ शकतं? अरुण गवळी हा दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर काय आहे? कारण हसीना पारकरच्या नवऱ्याला सुद्धा अरुण गवळीच्या टोळीनंच त्याचा खात्मा केला. त्यानंतर पापा गवळीचा खात्मा केला जो अरुण गवळी यांचा माणूस होता आणि अरुण गवळीचा भाऊ होता. अशा अनेक चकमकी म्हणा खून सत्र म्हणा या मुंबईच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये सातत्यानं होत होत्या. पण दाऊद इब्राहिमला टक्कर देणारा माणूस अरुण गवळी म्हणून शिवसेनेनं सामनामधनं त्याचं समर्थन केलं होतं. कारण त्यावेळी 1980च्या नंतर अरुण गवळीच्या गँगच्या अनेक म्होरक्यांना आणि त्यांच्या सदस्यांना कंठस्नान घालायचं काम मुंबई पोलिसांनी केलं. कारण त्यावेळेला अंडरवर्ल्डमध्ये एन्काउंटर खूप मोठ्या प्रमाणात व्हायचे. पण अरुण गवळी त्यामुळे हादरलाही होता आणि म्हणून आमच्या मुलांना काय पकडता तुम्ही बाकीच्या दहशतवाद्यांच्या सदस्यांना पकडा असं सामनामध्ये म्हटलं गेलं. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी अरुण गवळीचं समर्थन केल्याचं म्हटलं जात होतं आणि हिंदू डॉन अशी त्याची प्रतिमा ही त्यांच्या अशा म्हणण्यामुळे तयार झाली अरुण गवळी बाबत असंही बोललं जायचं. पण एका मुख्याच्या ठिकाणी अरुण गवळीला मात्र मदत मिळाली नाही आणि म्हणून चिडून त्यानं अखिल भारतीय सेनेला जन्म दिला त्या पक्षाला आणि 100 उमेदवार सुद्धा त्या काळी त्यांना आपल्या पक्षातर्फे उभेही केले होते. हे सगळे आता खूप जुने संदर्भ झाले असले तरी आज घडीला अरुण गवळी 18 वर्षानंतर दगडी चाळीत पळवल्यानंतर दगडी चाळ हलणार आहे का? दगडी चाळ पुन्हा सक्रिय होणार आहे का? अरुण गवळीची गँग ही सक्रिय होईल का? आणि अरुण गवळीची गँग जर सक्रिय झाली तर पुन्हा एकदा मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड
जन्माला येईल का, असे सगळेच प्रश्न या निमित्तानं आता चर्चेले जात आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अरुण गवळी अजूनही दाऊद इब्राहिमच्या हिट लिस्टवर असू शकतो, जी सूत्रांची माहिती आहे. कारण एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्यामध्ये विस्तवी जात नव्हता. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काही लोकांसोबत काम केलं, पण नंतरच्या काळामध्ये खंडणी, दरोडेखोरी आणि रिअल इस्टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अरुण गवळीच्या गँगने आणि अरुण गवळीने पैसा कमावला होता. याच अरुण गवळीनं मराठी मुलांसोबत आपलं साम्राज्य वाढवलं आणि त्याने दाऊद इब्राहिमच्या गँगला टक्कर दिली. दाऊद इब्राहिम सोबत त्याचा जेवढा पंगा झाला, जेवढा राडा झाला, तेवढा छोटा राजांच्या गँग सोबत झाला नाही. पण छोटा राजांच्या गँगचं जे काही अस्तित्व मुंबईतलं होतं त्यालाही शह देण्याचा प्रयत्न अरुण गवळीने केला. अरुण गवळीने अनेक मोठ्या मोठ्या गँगस्टरशी दोन हात केलेले आहेत. त्याची टोळी, त्या टोळीतले सदस्य लढले आहेत. पण आज घडीला अरुण गवळी जरी दाऊद इब्राहिमच्या हिट लिस्टवर असला तरी तसा थेट सामना अरुण गवळी सोबत होणार नाही. कारण अरुण गवळी आजही उघड्यावर फिरायला तयार नाही. इलेक्शनच्या काळामध्ये तो उघड्या व्हॅनमध्ये जरूर फिरत होता, पण त्याच्या मनामध्ये कायम ही धास्ती होती. मी त्याचा अनुभव अनेकदा घेतलेला आहे, खूप जवळून त्याला कव्हर केलाय. पण मला असं वाटतं की आजच्या घडीला अरुण गवळीची गँग सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे. सुनील घाटे सारखा त्याचा जो माणूस होता तो खूप अत्यंत महत्वाचा त्याचा साथीदार असल्याचं म्हटलं जात होतं, तोही सक्रिय नाही. याशिवाय टोळीतले अनेक सदस्य मारले गेलेले आहेत. रिअल इस्टेटमधनं बक्कळ पैसा अरुण गवळी गँगला मिळाला, त्याच्या भरोश्यावर तो पुढचं जीवन त्याचं कुटुंब हे जगते. त्याची मुलगी सुद्धा गीता गवळी ही नगरसेविका राहून चुकलेली आहे. त्यामुळे आता पोलिसांची टांगती तलवार, अटी, नियम, शर्तीमध्ये गुरफटलेला अरुण गवळी पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात अडकू इच्छित नाही आणि वही त्याला साथ देणार नाही. त्यामुळे आताच्या घडीला आपल्याला असं म्हणता येईल की अरुण गवळीची गँग ही सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे. पण अरुण गवळीचा दबदबा, त्याचा रुतबा आहेच त्या भागामध्ये. दगडी चाळीमध्ये, भायखळा भागात, चिंचपोकळी भागात, जिथे अश्विन नाईक गँग सुद्धा एकेकाळी होती, रमा नाईक सोबत त्याचा पंगा झाला होता. हे सगळं सुरू असताना अरुण गवळी आता एका लिमिटेड गोष्टीमध्ये कदाचित डोकं वर काढण्याचा प्रयत्न करेल. पण मला असं वाटतं की आता वयाच्या या 17व्या वर्षी तो पुन्हा एखाद्या वेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकू इच्छित नाही. ज्यावेळी 2004 ते 2009 या काळामध्ये तो आमदार होता आणि हे आमदारकी सुद्धा त्याला अनुभवता आली नाही. याचं कारण मुळात असं आहे की 2007च्या या प्रकरणामध्येच त्याला अटक झाली होती आणि 2004 ते 2009 असा 5 वर्षाचा काळ सुद्धा आमदारकीचा त्याला पूर्णपणे अनुभवता आलेला नाही, जे त्याचं राजकारणातलं स्वप्न होतं. अरुण गवळी विधानसभेच्या आवारात यायचा, अनेक लोक त्याला बघायचे, मीडियावाले त्याचे फोटो काढायचे, बाईट घेण्याचा प्रयत्न करायचे. फार 4-2 प्रश्नावर कधीतरी तो आपलं म्हणणं विधानसभा क्षेत्रातलं मांडायचं, त्याचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करायचा. पण या पलीकडे त्याला एक प्रोटेक्शन हवं होतं. कुणी कल्पनाही केली नव्हती की तो विधानसभेमध्ये पोहोचू शकेल. त्याने लोकसभेची निवडणूक तो हरला होता, 1 लाखाच्या आसपास त्यांनी मतं घेतली होती. पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र जिंकून सुद्धा त्याला जाम संडेकर हत्या प्रकरणामध्ये 18 वर्ष तुरुंगात घालवावी लागली. कारण सेशन कोर्टाचा आदेशच हायकोर्टानं कायम ठरवला आणि सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. उद्या सुप्रीम कोर्टात काही वेगळा निकाल लागला सुद्धा तरी 18 वर्ष अरुण गवळीला जेलमध्ये अक्षरशः सडावं लागलं, ती शिक्षा भोगावी लागली. त्यामुळे कुठलंही प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये याचा तो पुरता प्रयत्न करेल. एक मुद्दा, दाऊद इब्राहिम गँग पासून आपल्याला कळत नकळत कुठेही धोका निर्माण होऊ नये याची काळजी तो आणि त्याची माणसं घेईल. आणि दाऊद इब्राहिम गँग जी मुंबईमध्ये आता अस्तित्वात नाही आणि गुन्हेगारी टोळ्यांची कार्यपद्धती ही बदलली आहे. व्हाईट कॉलर क्राईम्स व्हायला लागले, सायबर गुन्हे वाढले, डिजिटल गुन्हेगारी वाढली. गुन्हेगारीचा एक मोड, त्याचा ट्रेंड हा पूर्णपणे बदललेला असल्यामुळे डायरेक्ट एकमेकांवर हल्ला करणं आणि वेगवेगळे ठिकाणं आपल्या ताब्यात घेणं आणि तिथे आपला प्रभाव वाढून तिथून खंडणी उकळण्याचा प्रकार फार कमी होईल असं वाटतं. आणि मुळात मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून अंडरवर्ल्ड सक्रिय नाही. काही 1-2 छुटपुट गँग्स होत्या, त्या बाहेरून रवी पुजारी सारख्या त्यांनी बॉलिवूड आणि इतर तर बिल्डरला धमक्या देण्याचा प्रकार हा केला. पण आज घडीला अंडरवर्ल्डच्या कारवाईमुळे बॉलिवूड मुंबईतले बिल्डर त्रस्त आहे, भयभीत झालेले असं वातावरण अजिबात नाही.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा, प्रतिक्रिया द्या. आणि तुम्ही जर आमचं नवराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही अवश्य करा. खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि या चॅनलचे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन सातत्यानं तुम्हाला मिळत राहावे यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर जा आणि बटन दाबा. खूप धन्यवाद. नमस्कार.